नमः. संस्कृत ग्रामर ट्रेनिंग व्हिडिओजमध्ये मी प्राध्यापिका सौ अर्चना कुलकर्णी आपले मनपूर्वक स्वागत करते. ज्या भाषेच्या व्याकरणाची आपण ओळख करून घेणार आहोत ती संस्कृत भाषा नक्की कशी आहे ते आधी जाणून घेऊयात. अत्यंत काटेकोर व्याकरणाने युक्त अशी ही भाषा आहे. या भाषेचा शब्दसंग्रहही समृद्ध आहे आणि अभिव्यक्ततेसाठी समर्थ देवनागरी लिपी उपलब्ध आहे. या वैशिष्ट्यांनी ही संस्कृत भाषा युक्त आहे. ही भाषा क्लिष्ट आहे, या भाषेचे व्याकरण किचकट आहे असे जर का आपणास वाटत असेल तर तो खचितच आपला गैरसमज आहे. आणि असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे असे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलेच आहे. आणि म्हणूनच या संस्कृत भाषेच्या व्याकरणविषयीचा अभ्यास सुलभ पद्धतीने कसा करता येईल तेच आपण संस्कृत ग्रामर ट्रेनिंग व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतो आहोत. बेसिक संस्कृत ग्रामर ट्रेनिंग व्हिडिओच्या अंतर्गत अल्फाबेट सिरीजमध्ये आपण 7 व्हिडिओच्या माध्यमातून वर्णांविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. तर कंपाऊंड सिरीजच्या 5 व्हिडिओजमध्ये आपण समासांची तोंडओळख करून घेतलेली आहे. आता आपण नाउन प्रोनाउन सिरीजचा विचार करणार आहोत. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाने लावलेला मोठा शोध म्हणजे भाषा होय. आणि या भाषेचा प्रयोग व्यवहारात होतो तो वाक्यरचनेद्वाराच. वाक्यरचनेद्वाराच भाषा ही व्यवहारात वापरली जाते. हे वाक्य कसे तयार होते तर हे वाक्य पदसमूहांनी तयार होते. म्हणजेच अनेक पद किंवा अनेक शब्द एकत्रित येऊन वाक्य तयार होत असते. म्हणूनच कोणतेही वाक्य अर्थबोधासह आकलन व्हावे यासाठी वाक्यात असणाऱ्या विविध प्रकारच्या शब्दांचा परिचय झाला पाहिजे. त्या शब्दांची चांगली ओळख झाली पाहिजे. आता शब्द म्हणजे काय तेही समजावून घेऊ. तर शब्द किंवा पद म्हणजे अर्थपूर्ण क्रमयुक्त वर्णांचा समूह. किंवा जेव्हा एखादे पद किंवा शब्द उच्चारल्यावर ती भाषा जाणणाऱ्यांच्या मनात एक समान संकल्पना निर्माण होते त्यालाही शब्द किंवा पद असे म्हणतात. जसे गाय हा शब्द उच्चारताच सगळ्यांच्याच डोळ्यासमोर 4 पाय असणारी, 2 शिंगे असणारी, 1 शेपूट असणारी अशा प्राण्याची संकल्पना निर्माण होते. म्हणूनच अर्थपूर्ण किंवा क्रमयुक्त वर्णांचा समूह म्हणजेच पद होय. तर आता या पदाविषयी किंवा शब्दाविषयीच आपण जाणून घेणार आहोत. येथे 2 वाक्य आपल्या समोर आहेत. पहिलं वाक्य आहे छात्रः सदा उत्तमं ग्रंथम पठति. या वाक्याचा मराठीत अर्थ होतो विद्यार्थी नेहमी उत्तम किंवा चांगला ग्रंथ वाचतो. आणि दुसरं वाक्य आहे छात्राः सदा उत्तमान ग्रंथान पठन्ति. अर्थात अनेक विद्यार्थी नेहमी अनेक उत्तम ग्रंथे वाचतात असा या दुसऱ्या वाक्याचा अर्थ आहे. या दोन्ही वाक्यांचे निरीक्षण केल्यावर आपल्याला असे लक्षात येते की या वाक्यांमध्ये छात्र, उत्तम आणि ग्रंथ हे शब्द दोन्ही वाक्यांमध्ये आलेले आपणास दिसून येतात. फक्त छात्र, उत्तम आणि ग्रंथ या शब्दांची रूपे मात्र दोन्ही वाक्यांमध्ये भिन्न भिन्न आहेत. जसे प्रथम वाक्यामध्ये छात्र हा आलेला आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये छात्राः असे छात्र शब्दाचे रूप झालेले आपणास दिसून येते. तसेच उत्तम या शब्दाचे पहिल्या वाक्यात उत्तमम तर दुसऱ्या वाक्यात उत्तमान असे रूप आलेले आहे. तर ग्रंथ हा शब्द पहिल्या वाक्यात ग्रंथम तर दुसऱ्या वाक्यात ग्रंथान अशा रूपात आपल्या समोर आलेला आहे. ही अशी भिन्न भिन्न रूपे अर्थाच्या फरकानुसार पडले झालेली आपणास दिसून येतात. तर या दोन्ही वाक्यांमध्ये सदा हा एकच शब्द असा आहे की जो दोन्ही वाक्यांमध्ये समान रूपात आहे. या दोन्ही वाक्यांमध्ये या शब्दाच्या रूपात मात्र काहीही फरक पडलेला किंवा बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. यावरून आपल्या असे लक्षात येते
की काही शब्दांच्या रूपांमध्ये विकार होतो किंवा बदल होतो, तर काही शब्दांची रूपे ही बदलत नाहीत किंवा ती अविकारी असतात। यावरून आपल्या असे लक्षात येते की ज्या शब्दांच्या रूपांमध्ये परिवर्तन होते त्यांना विकारी शब्द असे म्हणतात, तर ज्या शब्दांच्या रूपांमध्ये कोणत्याही प्रसंगी परिवर्तन किंवा विकार होत नाही त्यांना अव्यय किंवा अविकारी शब्द असे म्हणतात। अव्यय म्हणजे न व्ययती इति अव्ययः, म्हणजे ज्याच्यात कोणताही बदल होत नाही, किंवा अविकारी शब्दाचाही हाच अर्थ आहे की ज्याच्यामध्ये विकार घडून येत नाही। अर्थानुसारही ज्या शब्दांची रूपं बदलत नाहीत त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात। यावरून आपल्या असे लक्षात येते की शब्दांचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक विकारी शब्द आणि दोन अविकारी शब्द। ज्या शब्दांच्या रूपांमध्ये बदल होतो त्यांना विकारी शब्द असे म्हणतात, जसे छात्र, उत्तम, ग्रंथ हे विकारी शब्द आहेत, कारण अर्थानुसार या शब्दांच्या रूपांमध्ये फरक पडून येतो किंवा बदल घडून येतो। तर ज्या शब्दांच्या रूपांमध्ये कोणताही बदल घडत नाही असे सदा इत्यादी शब्द हे अविकारी शब्द आहेत। या विकारी शब्दांविषयीची अधिक माहिती आपण व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये करून घेणार आहोत। आपल्याला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला जरूर कळवा। आपल्या प्रतिक्रिया, आपले फीडबॅक जाणून घेण्यास आम्हाला निश्चितच आवडेल। sanskrit.coach@gmail.com वर आपण आम्हास संपर्क करू शकता। आणि हो, जर आमचे व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटत असतील, आवडले असतील तर आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। पुनर्मिलामः।